सेम शाळेमध्ये. बरं आम्ही दिलंय ना तुम्ही? पण आता आमची आता ह्याच्यात दिलंय ना तुम्ही? आणि मध्ये गणवेश मेन तसं डिजिटलायझेशनच्या नावाखाली जास्त त्यांची जी कारणं आहेत ती डिजिटलायझेशन. आम्ही डिजिटल बोर्ड लावले, डिजिटल लायब्ररी, ते म्हणतात क्लासमध्ये आम्ही AC लावलाय जो की अजिबात मुलांना अजूनपर्यंत नाही आहे AC वगैरे. ते रिक्वायरमेंट नाहीये, आमची रिक्वायरमेंट पण नाहीये तरी ते जबरदस्ती ते पण आहे ना? ते पण आहे आणि ते पण कॅश म्हणजे जिथे ती राबवली. आमच्या शाळेमध्ये आता इतकी फी वाढवली म्हणजे टोटल सगळीकडे CBSEच्या नावाखाली इतकी फीची जी वाढ करतायत ती आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडत नाहीये ना. आता जर तुम्ही डायरेक्ट 15 ते 20% जर तुम्ही एव्हरी इयर वाढवाल तर कशी म्हणजे आपला पगार पण तेवढा वाढत नाही. कशी खिशाला म्हणजे आता जर तुम्ही सिंगल चाइल्डला एज्युकेशन देऊच शकत नाही असं झालं तर तुम्ही सिबलिंगचा कसा विचार करणार असं झालं ना. त्यामुळे आता शाळेने आमचं काही ऐकलं नाही. त्याच्यामुळे आम्ही आमदार श्री संजय केळकरजी सरांकडे आमचं विनंती अर्ज घेऊन आलो होता. त्यामुळे आम्हाला थोडीशी फी माफीमध्ये थोडंसं हे होईल, त्यांचा सपोर्ट होईल. आता मी फक्त पहिलीचं सांगते कारण माझं स्वतःची मुलगी आहे ना ती पहिलीमध्ये. तर लास्ट इयर पहिलीची 47,000 होती, आता यावर्षी 65,000 आहे. सेम बुक्स आहे, सेम शाळा आहे, सेम टीचर्स आहेत, पण फी डायरेक्ट इतकी वाढवलेली आहे. म्हणजे आता ती काय वेगळं शिकवणार किंवा काय. आणि डिजिटलाइज केलंय की आम्ही डिजिटल लायब्ररी केलेली आहे, डिजिटल बोर्ड लावले आहेत, आम्ही एक लिफ्ट लावणार आहे हँडिकॅपसाठी वगैरे. पण आता हे काय आम्ही पॅरेंट्स प्रपोजल घेऊन नाही गेलेलो आहे. हे त्यांचा फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून त्यांनी ठरवलेलं असेल. पण त्याच्यासाठी आता तो आम्ही भुर्दंड का भरायचा त्यासाठी घेतलं का या संदर्भात आणि किती नाही आम्हाला आधी कोणाला सांगितलंच नाहीये. ते म्हणतात की त्यांनी सांगितलं पण जे की आमच्या एकही PTA मेंबरला सांगितलेलं कोणालाच आम्हाला कोणाला आधी कळालंच नाही. डायरेक्ट आमचा आपला MCB ॲप असतो त्या ॲपवरती डायरेक्ट आम्हाला ती फी इश्यू झाली आणि त्याचं ड्यू डेट शाळेची लास्ट एक्झाम व्हायच्या आधीचीच होती 1 मार्च असं. तर हे थोडं जरा अति होतंय हे CBSE. आता काय करणार दुसरं पाऊल आम्ही. आता केळकर साहेबांची एकदा मीटिंग होईल त्याच्यानंतरच सगळं ठरेल ना. यांचं केळकर साहेबांशीच बोलणं झालं. मग आता ते मीटिंग करतील पुढे मग सगळं कसं होतंय मीटिंग. हो आमचं फक्त आम्ही आता सध्या विनंती अर्ज तर देऊ शकलोय. आता पुढे बघू मीटिंग कसं होते काय होतंय वगैरे. आजच मीटिंग होती. हेच की हे सगळं मॅनेजमेंटने ठरवलेलं वगैरे. तर यात काय कमी फक्त सवलत देणार, मुदत वाढ देणार की तुम्ही एवढ्या ह्याच्यात तुम्ही फी भरू शकता आणि मग तुम्हाला जो 500 रुपये जो लागतो चार्जेस लेट फी वगैरे तो लावणार नाही. शाळेने इतकं आम्हाला हे दिलं पण मग बाकी कमी होणार नाही हे त्यांनी सांगितलं सरळ. शिंदेवरती उपरोधिक टीका केली, त्यानंतर मस्केने देखील टीका केलेली आहे. नवी मुंबईमध्ये कोणाची प्रकृती बिघडत असेल तर आम्ही ॲम्ब्युलन्स लगेचच पाठवून देऊ. शिवसेनेचा इतिहास जसा सांगितला होता तसा तो पूर्ण खरा सांगितला जात नाहीये असं नाही म्हणाले होते. तर त्याच्यावर मस्के म्हणाले की शिवसेनेचा इतिहासानेच नायकांचा काही आता ह्याच्यावर मी तर याच्यामध्ये काही माहिती नाही मला आणि ऐकलेलं नाही. परंतु शिवसेनेचा इतिहास हा गणेश नाईकांना पहिल्यापासून माहिती आहे. गणेश नाईक हे पहिल्या स्थापनेपासून शिवसेनेमध्ये काम करत आहेत. ते जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं आहे, उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. तर ते त्याला योग्य ते उत्तर देतील. सर वाढवण्यात आलेले आहेत त्यामुळे मूळ कारण सांगण्यात आलेलं आहे. पालकांना विश्वासात घेतल्या नसल्याची तक्रार देखील नाही. आता ही दुसरी शाळा आहे. 4 दिवसापूर्वी पण घोडबंदरच्या एका शाळेचे पालक माझ्याकडे आले होते. आज या ठिकाणी राबोडीमध्ये जी शाळा आहे सरस्वती स्कूल यांची शेकडो पालकांनी आज माझी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते न्याय्य आहे. CBSEच्या नावाखाली अशा पद्धतीने फी वाढ करणं, पालकांना योग्य पद्धतीने न ट्रीटमेंट देणं आणि प्रत्येक वेळेला ॲडमिशन फी घेणं ज्युनियर KGला, पहिलीला, 5वीला आणि ती देखील हजारोच्या ह्याच्यामध्ये. तर हे अन्यायकारक आहे. मी ताबडतोब शिक्षण खात्याशी संपर्क केला आहे. सोमवारी अधिकाऱ्यांची पण माझी भेट होईल. शिक्षण मंत्र्याशी देखील बोलणं केलं जाईल आणि या संस्थेचे जे संस्थाचालक आहेत
ते देखील भेट घेऊन सांगणार आहे. तर याच्यामधनं पालकांच्या बाजूने त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी जे जे करायला लागेल ते निश्चितपणे मी करणार आहे. सर, पण एकीकडे सरकार म्हणतंय की सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, मात्र अशा प्रकारे फी वाढ करून पालकांच्या खिशाला ताण देणं कितपत योग्य आहे? नाही, त्याच्यामुळे वाजवी फी वाढ जी आहे ती पालक मान्यच करतात, परंतु प्रत्येक ठिकाणी अवाजवी फी वाढ करणं जिथे हे अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेवटी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक योग्य पद्धतीने फी वाढ, त्यांनाही खर्च आहे ते म्हणतात, तर ती योग्य पद्धतीने ती फी वाढ झाली पाहिजे. आवाच्या सव्वा फी वाढ होणं हे कोणालाही जमू शकत नाही, परवडू शकत नाही. आणि निरनिराळ्या प्रकारे अमुक एक ठिकाणी तुम्ही गणवेश घेतला पाहिजे, अमुक एक ठिकाणी पुस्तकं घेतली पाहिजे, हे त्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. आणि त्याच्यामुळे हे अन्याय दूर करण्याकरता जे करता येईल ते आम्ही ठामपणे निश्चितपणे करू. तर जिल्हा परिषद असेल, ठाणे महानगरपालिका असेल, यांची कुठेतरी वरचक राहिली नाही की काय? त्यामुळे या संदर्भात म्हणजे शाळेतले अनेक शिक्षण नाही, संस्था आहेत. याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य आहे की मोठ्या इंटरनॅशनल स्कूलच्या बाबतीमध्ये देखील शिक्षणाधिकाऱ्याला त्याच्या नोटिशीला देखील केराची टोपली दाखवलेली आम्ही बघितलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता शासनाने देखील शिक्षण खात्याने हे कठोर भूमिका आता घ्यायला सुरुवात केलेली आहे की अशा पद्धतीने जर कोणी वेठी मुलांना धरत असेल, पालकांना धरत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही. आणि त्याची मान्यता देखील वेळ पडली तर आम्ही रद्द करू, कारण की त्याला महाराष्ट्र शिक्षण सरकारची देखील मान्यता लागते, परवानगी लागते. आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने देखील पुढच्या काळामध्ये पावलं उचलली जातील. शिक्षण मंत्र्यांकडे कशा प्रकारचे पाठपुरावा असणार? आता या पातळीवर जर नाही झालं तर ताबडतोब शिक्षण मंत्र्यांशी आम्ही बोलणार आणि त्या दृष्टीने यांचं जे न्याय्य बाजू आहे ती न्याय्य बाजू ही गळी उतरवली जाईल. तर अनेक शाळा ज्या आहेत त्या अनलिगल चालू आहेत. मागे देखील आवाज उचललेला इल्लिगल होता. शाळा बोगस शाळांच्या बाबतीमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होतं. मागे जवळजवळ 47 शाळा बोगस आहेत. बोगस म्हणजे अनधिकृत चालवल्या जात आहेत. याच्यामुळे या पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची आपण भूमिका घेतली होती. आणि त्याला अनुसरून त्यांनी देखील शिक्षण विभागाने आणि महापालिकेने त्यांच्यावर कठोरपणे नोटिसा दिल्या. तरी देखील त्या शाळा ज्या आहेत त्या चालू राहिल्या आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर पोलिसी म्हणजे गुन्हे दाखल केले जावे अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. आता त्याच्यावर देखील ते काम करतायत आणि या अनधिकृत शाळा ज्या आहेत या बंद झाल्या पाहिजेत, कारण की याच्यामध्ये केवळ त्यांचं नाही तर या मुलांचं नुकसान होतं, कारण त्यांना त्याच्यानंतर कुठेही जाता येत नाही. तर अनेक शिक्षण समित्या असतील, या आरोग्य विभाग असेल, स्टँडिंग असेल, अजून रखडलेले आहेत. सभागृह नेते बसले काही समिती पण नाही. अशा प्रकारे कुठेतरी वचक राहण्यासाठी या समित्या लवकरात लवकर. बघा, आता 16 जानेवारीला महापालिकेची निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आले. शेवटी लोकशाही पद्धतीने खूप वर्षानंतर, कारण प्रशासक होते, संबंध महाराष्ट्रामध्ये कुठे 3 वर्ष 5 वर्ष हे अधिकाऱ्यांचं राज चाललेलं होतं. लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आणि ठाण्यासारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मेजॉरिटीने आल्यानंतर देखील जर समित्या स्थापन होत नसतील तर ही योग्य बाब नाही, ही दुर्दैवी बाब आहे. आणि त्यामुळे या ताबडतोब त्या ठिकाणी मग स्टँडिंग आहे, परिवहन समिती आहे, निर्णय प्रभाग समित्या आहेत, तुमचे कोऑप्शन आहे, हे सहजगत्या तातडीने व्हायला पाहिजे. 2-2 महिने याला लागणं हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळे ते तातडीने झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे. सेक्रेट नगरसेवकामुळे कुठेतरी थोडं अडलेली काय पाहिलं तर 6 वर्षाचं अहो, अनेक महापालिका होऊन आता कामाला लागले लोक. शेवटी यांना त्या जागेवर बसून जनतेची सेवा करायला त्यांना बसवायला कामाला लावायला पाहिजे. जर 2-2 अडीच महिने अशा पद्धतीने होत असतील तर ते योग्य नाही. ताबडतोब ते या समित्या ज्या आहेत त्या फॉर्म झाल्या पाहिजे. कर व्यवस्था, कर स्थापना जी आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा मोठा मालमत्ता कर जो आहे निधी, कारण तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे, त्यामुळे महापालिकेला कशा प्रकारे निधी मिळतोय, कर प्रणाली असेल, या सगळ्या सुधारणा गरजेच्या आहेत. नाही, मी हा विषय जो आहे तो विधिमंडळामध्ये देखील मांडलेला आहे. अहो, यांच्या लेखापरीक्षा अहवालामध्येच दिलेला आहे की यांचे 600 कोटी जे आहेत हे वसूल करायला पाहिजेत.
साधं हे तुमच्या मोबाईल टॉवरचे 24 कोटी यांनी रिकवर केलेले नाही आहे. तर हे जरी रिकवर केले तरी प्राथमिकता तुम्हाला जी लागणार निधी जो लागणार आहे तो निधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. बरं, हा कोणाचा आहे? हा काय गरिबाचा नाही आहे. हे विकासकांकडनं तुम्हाला न्याय्य पद्धतीने ते वसूल करायचे आहेत. म्हणजे एकीकडे तुम्ही आमच्या एखाद्या घरातल्या सामान्य माणसाने 2,000 रुपये बिल भरलं नसेल त्याचे पाणी कापून टाकलं आहे तुम्ही. विजेचंही त्या तसंच आहे. आणि ह्या लोकांकडनं तुम्ही करोडो रुपये यांचे बाकी आहेत, यांचे धंदे चालू आहेत आणि यांच्यावर कुठलीच कारवाई करणार नाही. तर हे बरोबर नाही आहे. ठाणेकरांना ठाणेकरांना हे परवडणारं नाही आहे. त्याच्यामुळे ही जी काही बाकी आहे थकबाकी ही वसूल करा. त्याच्यातून लोकांना सुविधा आपल्याला देता येतील. सर, अनेक ठिकाणी हिरवे शेड लावण्यात आलेले सावलीसाठी उन्हाळ्यामुळे. अनेक ठिकाणी निविदा देखील काढून न करता अनेक ठिकाणी कामं देखील सुरू आहेत, मात्र त्याचं उत्तर देखील अजून महापालिकेने मिळत नाहीये. आणि पाहिला तर अनेक शेड जे विना निविदा काढून ठाण्यातल्या करदात्यांचा ह्या पैसा उन्हापासून प्रोटेक्शनसाठी त्यांनी जे रोडवर शेड उभ्या केलेल्या आहेत ही लोकांच्या दृष्टीने जरी योग्य असली तरी त्याची नियमावली त्याची काही पद्धती आहेत. नाही तर कोणीतरी हा माझा माणूस आहे, याला दिलं काम, त्याने बांधलं, त्याने आवाच्या सव्वा पैसे घेतले. म्हणजे जनतेच्या हिताच्या करता तुम्ही कशाही पद्धतीने करू शकत नाही. त्याला त्या पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे आणि ते जर नसेल केलं तर त्यांनी ते रद्द करून त्या पद्धतीने करावं. मोजक्याच ठिकाणी ते शेड लावण्यात आले, त्यामुळे कुठेतरी काहींचा फायदा होणार आहे त्या ठिकाणच्या सिग्नल यंत्रणेवर. नाही, त्यांचा हेतू जरी चांगला असला तरी देखील त्याची पद्धत जी आहे ती जर योग्य नसेल तर त्या पद्धत अवलंबून त्या ठिकाणी सर्वदूर सगळीकडे जिथे जिथे त्यांना शक्य आहे तिथे तिथे त्यांनी ते केलं पाहिजे. सर आता मस्के यांनी नाही मला वाटतं येणाऱ्या काळात अजितदादांच्या ठिकाणी जी पोटनिवडणूक होणार आहे बारामती पवारांनी असेल. देखील ठाकरेंना फोन केलेला आहे संदर्भात. नाही, बावनकुळे साहेबांनी अतिशय योग्य पद्धतीने आमची भूमिका सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती मी काही सांगण्यासारखं काही नाही. ओके.